रायगड जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। आज रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा तालुक्याला काल झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव आणि त्याच परिसरातल्या आजूबाजूच्या गावांना या मुसळधार पावसाचा फटका बसला। काही नागरिकांच्या घरामध्ये या मुसळधार पावसाचं पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं। आता आपण बघितलात तर माणगाव तालुक्यातली ही काळ नदी आहे, ती देखील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। एरवी तळाला गेलेली ही नदी आता ओसंडून वाहताना पाहायला मिळते। काळ नदीचं आपण वैशिष्ट्य बघितलं तर ही जी नदी आहे ती माणगाव तालुक्यातनं गोरेगाव टोळ मार्गे खाली सावित्री नदीला मिळते। यंदा पहिल्याच पावसामध्ये काळ नदी आहे ती ओसंडून वाहताना पाहायला मिळते। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे या नद्यांना आता पूर परिस्थितीसारखी जी परिस्थिती आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। काळ नदीची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टी भागापर्यंत हे पाणी आता गेलेलं पाहायला मिळतंय। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।